आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर राजेंद्र ढोरे सर. आज आपल्याला डॉक्टर राजेंद्र ढोरे सर मधुमेहाबद्दल काही माहिती देणार आहेत. तर सगळं मधुमेह हा एक मोठा आजार आपण बघतो आहे वर्षानुवर्षे. सुश्रुतामध्ये पण याचा मधुमेहाबद्दल काही माहिती दिलेली आहे. आता मागील काही वर्षात त्यावर बरेच सारे रिसर्च झाले आहे आणि त्यानुसार मग आपण मधुमेहाची मांडणी करतो. मधुमेह म्हणजे काय? तर मधुमेह म्हणजे एक ब्रॉडली आपण जर घेतलं तर रक्तामधली रक्तशर्करा वाढणे याला आपण मधुमेह असे म्हणतो. पण हा मधुमेह का होतो त्यानुसार त्याचे काही टाईप्स, त्याचे काही प्रकार आपण केलेले आहेत. जसं मधुमेह हा टाईप 1 डायबिटीस ज्याला म्हणतो आपण, त्यामध्ये इन्सुलिन हे तयारच होत नाही किंवा इन्सुलिन सेल ज्या तयार करणाऱ्या शेल्स आहेत, बीटा शेल्स पॅनक्रियाजमधल्या, त्या टोटली डिस्ट्रॉय झालेल्या असतात कुठल्या तरी कारणाने. जसं इम्युनॉलॉजिकल कारणं असतात, काही इडिओपॅथिक म्हणजे अननोन कारणं असतात, त्यामुळे त्या डिस्ट्रॉय झालेल्या असतात आणि त्यामुळं इन्सुलिन तयारच होत नाही. आणि इन्सुलिनचं काम काय असतं? तर इन्सुलिन हे रक्तशर्करा आपल्या ज्या शरीरातल्या सगळ्या शरीरातल्या शेल्स आहेत, पेशी आहेत, त्यांना युटिलायझेशन करणं हे इन्सुलिनचं काम असतं. आणि जर इन्सुलिनच नाही आहे तर त्याचं युटिलायझेशन होणार नाही. युटिलायझेशन होणार नाही म्हणजे रक्तातील शर्करा वाढेल. हा टाईप 1 डायबिटीस. एक त्यातला दुसरा प्रकार असतो तो टाईप 2 डायबिटीस. यामध्ये युजली कुठल्या तरी आजाराने काही प्रमाणात सेल्स डिस्ट्रक्शन नाश झालेला असतो आणि त्यामुळं, आणि दुसरा एक असं की इन्सुलिनला रेजिस्टन्स तयार झालेलं असतं. त्यामुळे इन्सुलिन काम करत नाही आणि इन्सुलिन काम करत नसल्यामुळं अजून रक्तशर्करा वाढते. हा झाला दुसरा प्रकार. तिसरा प्रकार असतो एक जेस्टेशनल डायबिटीस, जो आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये पाहायला मिळतो. प्रेग्नन्सीमध्ये काही महिने गेले प्रेग्नन्सीचे की त्यामध्ये त्या महिलेची शुगर वाढते आणि ती त्याला म्हणतो जेस्टेशनल. पण हा टेम्पररी डायबिटीस असतो. पण काही वर्षानंतर त्या स्त्रीला पुन्हा शुगर होण्याची, टाईप 2 डायबिटीस होण्याची शक्यता भरपूर असते. अजून एक चौथा प्रकार यामध्ये जो आहे डायबिटीसचा किंवा मधुमेहाचा, त्याला म्हणतात मोदी म्हणजे मॅच्युरिटी ऑनसेट इन्सुलिन डेफिशियन्सी. यामध्ये म्हणजे मोदीचे 3-4 प्रकार आहेत. यामध्ये जो हेपॅटिक एन्झाईम्स असतात, ते एन्झाईम्सचं एक तर ते तयार होत नाही किंवा त्याचं म्युटेशन होतं आणि त्यामुळं इन्सुलिनचा जे वापर आहे तो वापर कमी केला जातो, वापर कमी होतो आणि म्हणून रक्तशर्करा वाढते. असे हे 4 ठळकप्रमाणे प्रकार आहेत. यापैकी आपल्याला पहिले जे 2 प्रकार आहेत तेच जास्त दिसतात. त्यात टाईप 1 डायबिटीस हे मुलांमध्ये दिसतं युजली वयाच्या पहिल्या वर्षापासून तर म्हणावं 15व्या वर्षापर्यंत. हा झाला टाईप 1 डायबिटीस किंवा याला इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस पण आधी म्हणायचो आपण, आता टाईप 1 डायबिटीस असंच म्हणतो. आणि टाईप 2 डायबिटीस हा युजली वयाच्या 30व्या वर्षाच्या पुढे दिसायला लागतो आणि हा लाईफ लॉंग चालतो. हा झाला बेसिक म्हणजे टाईप 1 आणि टाईप 2 डायबिटीसचे प्रकार आहेत. आता हा आजार दिवसेंदिवस खूप वाढतो आहे. आपल्या भारतामध्ये 2007मध्ये टाईप 1 डायबिटीस हे 3 ते 4% लोकांमध्ये होते, तर टाईप 2 डायबिटीस हा 7%. आता हा प्रमाण फार वाढतं आहे आणि टाईप 2 डायबिटीस जवळपास 12% लोकांमध्ये दिसायला लागलेला आहे. आणि यामुळे नुसतंच हा डायबिटीस म्हणून रुग्णावरच भार त्याचा पडत नाही, तर त्याच्या देशाच्या इकॉनॉमीवर पण याचा फार खूप पडतो. डायबिटीस आपण केव्हा म्हणतो? जेव्हा आपण रक्तशर्कराची तपासणी करतो आणि रक्तशर्करामध्ये एक रँडम शुगर असतं, ते केव्हाही केलं जातं दिवसभरामध्ये. ते जर 126च्या जास्त असेल, मिलीग्राम/%च्या जास्त असेल. दुसरा फास्टिंग ब्लड शुगर, म्हणजे 12 तासाच्या फास्टिंग नंतर सकाळी 7 ते 8च्या दरम्यान जी ब्लड शुगर घेतल्या जाते ती जर 110पेक्षा जास्त असेल आणि जेवणानंतरची 2 तासानंतरच्या जेवणानंतरची ब्लड शुगर जर 200च्या वर असेल तर आपण याला डायबिटीस लेबल करू शकतो. पण याच्यासोबत एक नवीन तपासणी आपण आता आजकाल करायला लागलो, त्यात HbA1c असं म्हणतात. यामध्ये आपल्याला 3 महिन्याचा ॲव्हरेज
शुगरचा मिळतो आणि तो जर 6.5पेक्षा जास्त असेल तर आपण त्या रुग्णाला डायबिटीस म्हणून लेबल करू शकतो. 6.5च्या कमी असेल तर त्याला प्री डायबेटिक आणि 6च्या खाली असेल तर तो नॉर्मल पर्सन आपण त्याला लेबल करू शकतो. त्यानंतर आता याच्यापासून डायबिटीसचे काय परिणाम शरीरावर होतात तर त्याचे लक्षणं काय आहे. लक्षणं अशी आहेत की रुग्णाला वारंवार भूक लागते, रुग्णाला वारंवार तहान लागते आणि वारंवार लघवीला जावं लागतं. आता ही सर्व लक्षणे प्रत्येक रुग्णामध्ये आढळतील असं नाही. काही रुग्णांमध्ये काही लक्षणे आढळतात, काही रुग्णांमध्ये सर्वच लक्षणे आढळतात आणि रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी होत जात असल्यामुळं त्या रुग्णाला नेहमी वेगवेगळे इन्फेक्शन्स होत राहतात. जसं त्यांना सर्दी खोकल्याचे इन्फेक्शन होतील, न्यूमोनिया होतील किंवा बाकीचे पण इन्फेक्शन जे आहे ते रोग प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे होत राहतात आणि म्हणून डायबिटीसला हा कंट्रोलमध्ये ठेवणं फार आवश्यक असते आणि त्याचं डायग्नोसिस होणं फार आवश्यक असतं. बऱ्याचदा असं होतं की रुग्ण हा दुसऱ्या आजाराकरता आपल्याकडे येतो. जसं रुग्ण येतो एखाद्या तापाच्या आजाराकरता किंवा ब्लड प्रेशर करता आणि मग आपण त्याच्या तपासण्या करतो तेव्हा आपल्याला कळतं की या रुग्णाला ब्लड शुगर आहे. कधी कधी काय होतं की रुग्ण हा स्किन स्पेशलिस्टकडे जातो आणि त्याला लघवीच्या जागेवर इन्फेक्शन असतं, बॅलनायटिस नावाचा आजार असतो. जर फिमेल असेल तर तिला पेरिव्हिजॅनायटिस नावाचा आजार असतो. तिथे खाज येते, फोळं येतात आणि मग त्याचा काही दिवस उपचार केल्यानंतर जेव्हा तो कमी होत नाही तर अशा वेळेस स्किन स्पेशालिस्ट शुगर करून घेतात आणि तेव्हा त्यांना समजतं की बा या रुग्णाला तर शुगर आहे आणि पहिल्यांदा शुगर कंट्रोल केल्याशिवाय हे इन्फेक्शन कमी होणार नाही. म्हणून शुगर कंट्रोल करणे फार आवश्यक असतं. आणि त्यानंतर यामध्ये जे रुग्णामध्ये प्रतिकारशक्ती तुम्ही सांगितलं आहे कमी होते आहे म्हणून, तसंच खूप सारे आजार यातनं घडत असतात आणि आता याचे लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म काही कॉम्प्लिकेशन्स आहेत. तसेच शॉर्ट टर्म कॉम्प्लिकेशन्स मध्ये जे आहे त्यामध्ये रुग्णाला हायपोग्लायसिमिया होणे, रुग्णाला किटोॲसिडोसिस हा एक आजार आहे. हा फार सिरियस आजार असतो किटोॲसिडोसिस. यामध्ये रुग्णाचं शरीरामधली केटोन्स खूप जास्त वाढतात आणि पाण्याचं प्रमाण खूप कमी होतं, डिहायड्रेशन होतं पेशंटला आणि पेशंट अनकॉन्शियस आणि ब्रेनवर सूज पण येऊ शकतं. दुसरा असतो हायपर ऑस्मोलर कोमा. हा युजली टाईप 2 डायबिटीस मध्ये पाहायला मिळतो. अगेन याच्यामध्ये सेम किटोन्स वाढतात आणि ऑस्मोलॅरिटी वाढतं आणि त्यामुळं मेंदूवर सुजन येते. नंतर काही तसे कॉम्प्लिकेशन्स असतात. हायपोग्लायसिमिया मी सांगितलेलं आहे, किटोॲसिडोसिस आहे, काही इन्फेक्शन. जर रुग्णाला कुठली इंजुरी झाली, काही फोड झाला तर याच्यामध्ये तो लवकर दुरुस्त होत नाही, त्याच्यामध्ये इन्फेक्शन होतं तर खूप दिवस तो इन्फेक्टेड राहतो. पायाला जर जखम झाली तर ती बसत नाही, शेवटी कधी कधी पाय तोडायचा वेळ येऊ शकते. हे झाले त्याचे ॲक्यूट कॉम्प्लिकेशन. क्रॉनिक ज्या गोष्टी घडतात म्हणजे ज्या लॉंग टर्ममध्ये युजली 15 ते 20 वर्षानंतर जर रुग्णाला शुगर असेल तर अशा रुग्णांना जरी पेशंट पूर्णतः कंट्रोल्ड असेल तरी काही लॉंग टर्म कॉम्प्लिकेशन हे होतातच. त्यामध्ये एक रेटिनोपॅथी आहे, ज्यामध्ये डोळ्याच्या ज्या रक्तवाहिन्या असतात आर्टरीज त्याच्या बाजूला रक्तस्त्राव होतो आणि तिथे कॉटन वूल अपीअरन्स तयार होतं आणि रुग्णाला दिसायला त्याचं जे दिसण्यास त्याला बाधा होतं. त्याच्यामध्ये ब्लरिंग ऑफ विजन होतं, त्याला दिसायला त्रास व्हायला लागतो. ही रेटिनोपॅथी. दुसरं एक असतं नेफ्रोपॅथी. नेफ्रोपॅथी म्हणजे त्याचा किडनीवर असर होतो. रुग्णाचा किडनी थोडीशी निकामी व्हायला लागतं, त्याचं युरिया आणि क्रिएटिन वाढायला लागते आणि अशामध्ये काय होतं की मग रुग्णाला वारंवार हायपोग्लायसिमिया होतो आणि किडनीचं फंक्शन ठीक नसलं की ऑटोमॅटिकली फ्लुइड आहे ते वाढतं आणि त्याचा हार्टवर पण असर होतो. तिसरं लॉंग टर्म कॉम्प्लिकेशन जे आहे सेरेब्रोव्हॅस्क्युलर डिसीजेस म्हणजे ब्रेन सोबत संबंधित, याला म्हणतो आपण मॅक्रोव्हॅस्क्युलर. पहिल्यांदा झालं मायक्रोव्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन, ज्यात रेटिनोपॅथी आहे, नेफ्रोपॅथी आहे आणि डायबेटिक न्यूरोपॅथी हे एक कॉम्प्लिकेशन आहे. डायबेटिक न्यूरोपॅथीमध्ये रुग्णाला सतत पायात मुंग्या येणे किंवा पॅरास्थेशिया म्हणजे कधी कधी आग होणे, कधी कधी नमनेस वाटणे, हे पॅरास्थेशियाचे लक्षण आहे. असे लक्षणं त्याच्या ह्याच्यात दिसून येतात. हे आहे मॅक्रोव्हॅस्क्युलर म्हणजे छोट्या छोट्या आर्टरीज ज्या आहे रक्तवाहिन्या त्यामध्ये असर झाल्यामुळे डायबिटीस हा आजार होतो.
आणि मॅक्रोव्हास्क्युलर कॉम्प्लिकेशन्स हे दोन प्रकारचे असतात. एक तर हार्टसोबत संबंधित असतात, हृदयासोबत, ज्यामध्ये हृदयाला हार्ट अटॅक येतो आणि हार्ट अटॅक आला की मग त्याला शुगरही कंट्रोल करावं लागतं आणि सोबतच त्याचा हार्ट अटॅकवर पण ट्रीटमेंट करावं लागतं आणि बरेच सारे कॉम्प्लिकेशन त्यामध्ये होत असतात. शुगरच्या म्हणजे ज्या रुग्णांना डायबिटीस आहे अशा रुग्णांमध्ये जर हार्ट अटॅक आला तर त्याला वेगवेगळ्या मल्टिपल ब्लॉक्स असण्याची शक्यता खूप असते आणि ते ब्लॉक्स पुन्हा रिपीटेड वाढण्याची शक्यता पण खूप असते. त्यामुळं जरी आपण त्याची ट्रीटमेंट केली तरी पुन्हा होणार नाही याची काही गॅरंटी नसते. तसंच सेरेब्रोव्हॅस्क्युलर एपिसोड म्हणजे हृदयाच्या ब्रेनच्या आर्टरीमध्ये क्लॉट येऊन त्यातला मल्टिपल स्मॉल असे त्याचा लॅक्युलर इन्फार्ट्स होतात. त्यामुळं रुग्णाला काय होतं की पॅरालिसिस होतं, एका साईडचा पॅरालिसिस होऊ शकतो किंवा त्याला जर वेगवेगळ्या ठिकाणी लॅक्युलर इन्फार्ट्स असेल तर त्याच्या मेमरीवर त्याचा असर होतो. त्याला कधी कधी डोळ्याचा असर होतो, आपल्याला दिसत नाही, म्हणजे आपण सेंट्रल डिमिनिशन ऑफ विजन असं आपण त्याला म्हणतो. हे झाले लॉंग टर्म कॉम्प्लिकेशन्स. आता याच्यामध्ये ट्रीटमेंटचा जो भाग आहे, ट्रीटमेंटच्या भागामध्ये तुम्हाला मी सांगू इच्छितो की सगळ्यात महत्त्वाचा ट्रीटमेंटचा भाग आहे जो आहे नॉन मेडिकल, नॉन फार्मॅकोलॉजिकल ट्रीटमेंट. त्यामध्ये एक्झरसाइजेस. या रुग्णांनी जसंही त्यांना शुगर डिटेक्ट झाली किंवा डिटेक्ट व्हायच्या आधीपासूनच कमीत कमी 4 ते 5 किलोमीटर दररोज मॉर्निंग वॉक करणे आवश्यक आहे. दुसरा भाग असतो त्यांनी योगासनं करावा. योगासने आणि मेडिटेशन यांनी मेंटल स्टॅबिलिटी राहते. त्यामुळं जे आपल्या शरीरामधले हार्मोन्स आहे ते व्यवस्थित सिक्रेट होत राहतात आणि त्यामुळे डायबिटीजचं प्रमाण हे कंट्रोल राहण्यास मदत होते. त्यानंतर एक्झरसाईज झाल्यानंतर डाईट. आता जेवणामध्ये कसं असतं की जेवणामध्ये आपल्या भारतीय जेवणामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण फार जास्त आहे आणि त्या मानानं आपण प्रोटीन्स कमी घेतो. तर डायबिटीसमध्ये सर्व उलट करावं लागतं. तुम्हाला कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी करावं लागतं. जसं तुम्ही 4 किंवा 5 पोळ्या खात असाल तर त्या 2 किंवा 3 पोळ्यावरच तुमचं जेवण आलं पाहिजे आणि सोबत तुम्ही प्रोटीन्सयुक्त म्हणजे जसे कडधान्य आहे, कडधान्य मोठ आलेले कडधान्य तुम्ही घ्यायला पाहिजे जेवणामध्ये. त्यानंतर फ्रूट्स आणि भाजीपाला भरपूर घ्यायला पाहिजे, डाळी भरपूर घ्यायला पाहिजे. ह्या अशा गोष्टी केल्या तर त्याचं कंट्रोल व्यवस्थित राहतं. पण जर कार्बोहायड्रेट जास्त घेतले तर मग त्यामध्ये शुगर वाढण्याची शक्यता जास्त असते. आणि बाकीचे जे मायक्रो एलिमेंट्स वगैरे असतात ते आपल्याला मायक्रो मिनरल्स, मायक्रो एलिमेंट्स हे फळभाज्यातून भाजीपाल्यातनं भरपूर मिळत असतात, म्हणून त्याचं सेवन जास्त करायला पाहिजे. हे झालं डाईटबद्दल. आणि नंतरचा पार्ट जो येतो ट्रीटमेंटबद्दल. नॉन फार्मॅकोलॉजिकल ट्रीटमेंट नंतर आपण येतो फार्मॅकोलॉजिकल जे औषधं आपण दिल्या जातं. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे टाईप 1 डायबिटीसमध्ये इन्सुलिनशिवाय उपाय नाही. तुम्हाला इन्सुलिन देणे हेच गरजेचे आहे. आणि यामध्ये आपण 2-3 प्रकारचे इन्सुलिन असतात ते मी नंतर सांगतो. आणि टाईप 2 डायबिटीसमध्ये तुम्ही काही ड्रग्स, फार्मॅकोलॉजिकल ड्रग्स OH होते, ज्याला आपण ओरल हायपोग्लायसेमिक एजंट्स असं म्हणतो, ते देतो. आणि सोबत कधी कधी गरज पडल्यास इन्सुलिन पण देतो. आता हे नॉन फार्मॅकोलॉजिकल ड्रग जे आहे ते वेगवेगळ्या ग्रुपमध्ये आपण त्याला डिव्हाइड करतो. सगळ्यात महत्त्वाचा ड्रग जो आहे बायगोनाइड्स आणि याच्यामध्ये येतो फिनफॉर्मिन आणि मेटफॉर्मिन. फिनफॉर्मिनचा यूज आजकाल कमी झाला आहे कारण त्याचा लॅक्टिक ॲसिडोसिस त्याने होते, म्हणून फक्त मेटफॉर्मिन ही ड्रग बायगोनाइड्समध्ये यूज केल्या जाते. आणि काय करतं हे मेटफॉर्मिन, हे इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढवते आणि ग्लुकोज प्रोडक्शन जे लिव्हरमध्ये ग्लुकोज प्रोडक्शन होते ते कमी करते. हा झाला बायगोनाइडचा उपाय. आणि सगळ्यात बेसिक ड्रग म्हणजे हे मेटफॉर्मिन आहे. आता सध्याच्या इरामध्ये जे सल्फोनिल युरिया वापरल्या जातात त्यामध्ये ग्लिक्लॅझाइड आहे आणि क्लिमिपरेड आहे आणि क्लिबेनकॅमाइड आहे. हे 3 ड्रग जास्त यूज केल्या जातात. आणि याचं काय ॲक्शन आहे तर सल्फोनिल इन्सुलिन सिक्रेशन स्टिम्युलेट करते, ज्या पॅनक्रियासपासून त्याचं स्टिम्युलेशन करतं आणि इन्सुलिन सिक्रेशन वाढवते. हे त्याचा उपयोग आहे. एक ग्रुप आहे याच्यामध्ये पायोग्लुटाझोन्स आहे आणि रोसिग्लुटाझोन्स आहे. पायोग्लुटाझोनमध्ये मुळे पण कधी कधी पायावर सूज येते, त्याचाही यूज आपण लिमिटेड करतो आणि जे कार्डियक फेल्युअरचे पेशंट असतात त्यामध्ये आपण तो करत नाही.
ही पण आपल्याला इन्सुलिन सिक्रेशन स्टिम्युलेट करतं. त्यानंतरचा जो ग्रुप येतो अल्फा ग्लुकोसायडेज इनिबिटर, याच्यामध्ये येतो व्होग्लिबोज, मेग्लिटॉल आणि ॲकारबोज. ॲकारबोज ही सर्वात जुनी ड्रग आहे. ती खूप चांगली त्याचा इफेक्ट आहे. फक्त त्याचा साईड इफेक्ट असा येतो की त्याला गॅस्ट्रायटिस जास्त होतो, म्हणून त्याचा यूज थोडा कमी झालेला आहे. व्होग्लिबोज हा ड्रग आता सगळ्यात जास्त कॉमनली यूज केला जातो. त्यानंतरचा ग्रुप आहे DPP-4 इनिबिटर. याच्यामध्ये आजकाल खूप सारे ड्रग आलेले आहे आणि यावर सध्या फार्मा इंडस्ट्रीचं जास्त लक्ष आहे. सिटाग्लिप्टिन, व्हिल्डॅग्लिप्टिन, त्याच्यानंतर सेक्साग्लिप्टिन, लिनाग्लिप्टिन, ॲलोग्लिप्टिन. आणि हे जे ड्रग्ज आहे ग्लुकोज डिपेंडंट इन्सुलिन सिक्रेशन कंट्रोल करतं. म्हणजे समजा तुम्ही जास्त ग्लुकोज घेतलं तर जास्त इन्सुलिन सिक्रेट कराल, जास्त कमी ग्लुकोज घेतलं तर कमी इन्सुलिन सिक्रेट कराल. म्हणजे हे डाएट रिलेटेड ड्रग आहे, पण हा खूप चांगली ड्रग्ज आहे. आणि यामध्ये जे हायपोग्लायसेमियाचं प्रमाण ते फार कमी असतं, परंतु थोडीशी महाग आहे. त्यानंतर एक ग्रुप आता आहे SGLT इनिबिटर्स. हे 2 फॉर्ममध्ये अवेलेबल आहे, ओरल फॉर्ममध्ये आहे, इंजेक्टेबल फॉर्ममध्ये आहे. पण इंजेक्टेबल फॉर्म जो आहे तो जास्त चांगला आहे, जास्त इफेक्टिव्ह आहे. आणि आजकाल ओरल ड्रग्स पण इफेक्टिव्ह ड्रग्ज अवेलेबल झालेले आहे. आम्हाला फिजिशियनला काय करावं लागतं, यातले ड्रग टायट्रेट करावं लागतात. तसं आता पेशंटचे इकॉनॉमिकल कंडिशन पण बघावं लागतं, पेशंटचं स्टेटस काय आहे इकॉनॉमिकल ते पण बघावं लागतं. त्यामध्ये युजली आम्ही जे सुरुवात करतो मेटफॉर्मिन आणि सल्फोनिलयुरियापासून ट्रीटमेंटला सुरुवात करतो. पण त्यावर कंट्रोल होत नसेल तर मग आपण DPP-4 इनिबिटरला जातो, अल्फा ग्लुकोसायडेज इनिबिटरला जातो. ह्या ड्रग्सचा आपण उपयोग करतो. नंतरचा पार्ट येतो तो टाईप 1 डायबिटीस. टाईप 1 डायबिटीसमध्ये इन्सुलिनचा मेनली यूज होतो. आणि इन्सुलिन जे आहे वेगवेगळ्या प्रकारात अवेलेबल आहे. आता बरेच लोक आमच्याकडे येतात आणि आम्हाला विचारतात किंवा तुम्ही हे जे औषधं देताय डायबिटीज याचे काही दुष्परिणाम शरीरावर होतो का. तर आम्हाला त्यांना समजावून सांगावं लागतं की ह्या जेव्हा ड्रग्स मार्केटमध्ये येतात त्याच्या खूप साऱ्या ट्रायल झालेल्या असतात. ट्रायल होऊन हा मार्केटमध्ये येतो, त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आणि डिसॲडव्हान्टेज काय याचा पूर्ण अभ्यास झाल्यानंतरच ड्रग मार्केटमध्ये येत असते. आणि ज्याचे डिसॲडव्हान्टेज दिसले ते आपण काढून टाकले जातात मार्केटमधनं. तर अशा वेळेस असं असतं की खूप लॉंग टर्ममध्ये जर OAचे आपण दिले तर कधी कधी त्याचा किडनीवर असर होतो, परंतु शुगर जर अनकंट्रोल राहिली तर त्याचा जास्त असर होतो, हे त्या रुग्णाला समजावून सांगावं लागतं. त्यामुळं इन्सुलिन देणं हे रुग्णाचा ब्लड शुगर कंट्रोल करणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि समजा आता त्यावर कंट्रोल होतच नाही तर मग अशा वेळेस आपल्याला इन्सुलिन देणं भागच आहे. त्यात आम्ही बेसल इन्सुलिनपासून सुरू करतो. बेसल इन्सुलिनवर नुसतं कंट्रोल होत नसेल तर मग आपण ट्वाईस अ डे किंवा थ्राईस अ डेवाले इन्सुलिन आणि मल्टिपल ड्रग्स वेगवेगळ्या डोजेसमध्ये देतो. जसं मेटफॉर्मिन आहे. मेटफॉर्मिन ही जरी बेसिक ड्रग असली तरी 2.5 ग्रामच्या वरती दिवसाला गेली नाही पाहिजे, कारण त्याचे किडनीवर असर होतात. म्हणून ते एक पार्ट आपण लक्षात ठेवला पाहिजे असतो. आणि मग तेवढं 2 ग्राम किंवा 2.5 ग्रामच्या वर न जाता त्यात दुसरी ड्रग ॲड करायची, ह्या गोष्टी आपण करत असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या औषधी देताना रुग्णांनी डाईट मेंटेन करणं फार आवश्यक असतं. आता हे जेव्हा औषधं आपण देतो तर आपण डाईट चार्ट रुग्णाला देतो, तर त्यामध्ये का तो डाईट चार्ट दिला जातो, 4 वेळा आम्ही खायला सांगतो, 4 किंवा 5 वेळा. जेव्हा आपण ही गोळी घेतो तेव्हा 4 ते 5 तासानंतर रुग्णाची शुगर ही नॉर्मलपेक्षा कमी होण्याची शक्यता असते आणि त्याला हायपोग्लायसिमिया होण्याची शक्यता असते. म्हणून त्या 4 तासानंतर त्यानं काहीतरी खाल्लं पाहिजे, आणि ते खाल्लं नाही तर त्याला हायपोग्लायसिमिया होणार. आणि समजा हायपोग्लायसिमिया झाला तर आपण डोस कमी करू. डोस कमी केला की याची पोस्टप्रँडियल शुगर वाढेल, म्हणजे त्याचे कॉम्प्लिकेशन्स वाढेल. म्हणून डाईट प्रिस्क्राईब जे डाईट असते ते ठेवणं पण आवश्यक असतं. आता मध्ये आपल्या इथे खूप एक फॅड आलं होतं, दीक्षित डाईट, फक्त 2 वेळ खायचं. पण ते डायबिटीस पेशंटनी केल्यास त्यांना त्याचे दुष्परिणाम दिसतात असं आमच्या लक्षात आलेलं आहे. मला त्या दीक्षित डाईटबद्दल काही बोलायचं नाही, परंतु त्याचे दुष्परिणाम मात्र आम्ही बघितलेले आहे की रुग्ण खूप हायपोग्लायसिमिया घेऊन येतो. हा एकंदरीत माझा जो म्हणजे मधुमेहाबद्दलचा जे विचार आहे मी आपल्यासमोर मांडले. तुम्हाला जर काही प्रश्न करा. हो सर. सर यामध्ये रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो का सर? म्हणजे सर त्याला फक्त डायबिटीजची औषधे खाऊन किंवा गोळी खाऊन तो पूर्णपणे बरा होऊ शकतो का?
या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे. कारण हा जो आजार आहे या आजारामध्ये शरीरामधलं एकतर इन्सुलिन तयारच होत नाही किंवा इन्सुलिनला रेजिस्टन्स झालेलं असतं किंवा इन्सुलिनची ॲक्शन मिळत नसते. म्हणून हा आजार कधीही पूर्णतः बरा होऊ शकत नाही. त्यामुळे याला औषधी किंवा इन्सुलिन घेणं आवश्यकच आहे. आता कधी कधी काय होतं की प्रेग्नन्सीमध्ये त्याला आपण जेस्टेशनल डायबिटीस म्हणतो, त्यानंतर रुग्णाची शुगर काही दिवस नॉर्मल राहते. त्याला लोक म्हणतात की ते दुरुस्त झाला. ॲक्च्युली तो दुरुस्त झालेला नसतो. कधीतरी त्या स्त्रीला तो होणारच असतो. किंवा कधी कधी एक हनीमून फिनॉमिना म्हणून एक डायबिटीसमध्ये असतं. जेव्हा इन्फेक्शन होतं रुग्णाला तेव्हा ते शुगर वाढतं आणि पुन्हा इन्फेक्शन कंट्रोल झालं की शुगर कमी होऊन जाते. रुग्णाला असं वाटतं की तो दुरुस्त झालेला आहे, पण तो रुग्ण दुरुस्त झाला नाही. बेसिक आजार त्याला तिथे असतोच. मग सर यामध्ये डॉक्टर जे पेशंट राहतात त्यांना पूर्णपणे औषधावरतीच अवलंबून राहावं लागणार का सर? त्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. जर बॉर्डरलाईन डायबिटीस असेल तर तो एक्झरसाइजेस आणि डाईट यांनी ही कंट्रोल करू शकतो. पण त्याचं शुगर वाढलेली असेल तर त्याला कुठल्या तरी प्रकारचं औषध घेणं आवश्यकच आहे. जसं जर टाईप 2 डायबिटीस असेल तर एखादी बेसिक ड्रग्स ओरल हायपोग्लायसेमिक एजंट त्याला घेणं आवश्यक आहे. टाईप 1 डायबिटीस असेल तर त्याला इन्सुलिनशिवाय पर्याय नाही. आणि त्याला ह्या लाईफ लॉंग घ्यावंच लागेल. पण सोबत डाईट आणि एक्झरसाइजेसचं तेवढंच महत्त्व यामध्ये आहे. सर जसं काही पेशंटमध्ये सर काही 60 वर्षानंतर सर हॅलोजिनेशनचा त्रास होतो सर पेशंटला, त्यांना काही सुचत नाही, ते ब्लँक होऊन जातात. सर अशा कंडिशनमध्ये पेशंट्सनी काय करावं आणि त्याच्यावरती काय ट्रीटमेंट राहील? हा एक खूप चांगला प्रश्न आहे. ॲक्च्युली का होतं की हे जे अबाव 60 पेशंट्स असतात ते बऱ्याचदा काही गोष्टी ऐकत नाही, डाईट फॉलो करत नाही. समजा रुग्णाने 12 वाजता जेवण केलं आणि त्यांनी ओरल हायपोग्लायसेमिक एजंट घेतलं, मेटफॉर्मिनसारखी औषधं घेतली, तर 4 तास मी तुम्हाला सांगितलं आहे की 4 ते 5 तासानंतर रुग्णाचं शुगर ही कमी होते. आणि ही शुगरची लेवल कधी कधी 60 आणि 70पर्यंतही जाते. आणि अशा वेळेस तो भ्रमिष्ठ अवस्थेत जातो. त्याला काही सुचत नाही, घाम येतो, भ्रमिष्ठ अवस्थेत जातो, काही बडबड करतो आणि कधी कधी अशा वेळेस बेशुद्ध अवस्थेत पण जातो. हा बेसिकली हायपोग्लायसेमियाचा प्रकार असतो. तर यामध्ये सर्वात आधी असं काही घडलं तर त्याला साखर देणे, साखरेचं पाणी किंवा डायरेक्ट ग्लुकोज देणे हे महत्त्वाचं असते. आणि नंतर शुगर करून पाहणे आणि दवाखान्यात घेऊन जाणे. कारण हा हायपोग्लायसेमिया हा बऱ्याच वेळ चालू शकतो. त्यामुळं त्यांना कधी कधी इंट्राव्हिनस शुगर देण्याचं काम पडू शकतं. हा झाला एक प्रकार. दुसरा प्रकार असा असतो की मी तुम्हाला सांगितलं आहे की ते मॅक्रोव्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन्स, लॉंग टर्म कॉम्प्लिकेशन्समध्ये जर येतं, त्यामध्ये काय होतं की रक्तवाहिन्यामध्ये क्लॉट्स येतात आणि त्या रक्तवाहिन्यामध्ये क्लॉट्स आल्यामुळं छोटे छोटे लॅक्युनर इन्फार्क्ट ब्रेनमध्ये तयार होतात. जर असे मल्टिपल इन्फार्क्ट्स जर ब्रेनमध्ये तयार झाले तर रुग्णाचं मेमरी आणि ते कॉग्निशन ते असतं फंक्शन ते थोडंसं इम्पेअर होतं आणि त्याच्यामुळं लोक भ्रमिष्ठासारखे वागतात. हा तो प्रकार आहे. धन्यवाद. तुम्ही आपल्या चॅनलतर्फे मला यावर बोलण्याचा संधी दिली आणि मी जनतेपर्यंत ही माझी माहिती पुरवू शकलो, त्याबद्दल मी आपले पण धन्यवाद मानतो. मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. तर गॅस स्टेशनवरील असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि गॅस स्टेशनवरील पुढचा व्हिडिओ कुठल्या विषयावरती हवा आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा.